भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे अनेक जवान सीमेवर लढण्यासाठी परतत आहेत। असाच एक जवान सांगलीतून सीमेकडे रवाना झालाय। योगेश आलदर 30 एप्रिल रोजी योगेश हा लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेऊन सांगली आपल्या गावी आला होता। 5 मे रोजी त्याचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडलाय। मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर 9 तारखेला युद्धभूमीकडे रवाना होण्याचे आदेश योगेशला मिळाले। त्यानुसार योगेश हा देश सेवेसाठी हळदीच्या अंगानेच आज सांगलीतून रवाना झालाय। तत्पूर्वी योगेशला त्याच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून भावनिक अशा पद्धतीने निरोप देण्यात आलाय। विशेषतः नवविवाहित पत्नी आणि कुटुंबाकडून ओवाळणी करत देशसेवेच्या रक्षणासाठी योगेशला रवाना केले। सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारत मातेच्या जयघोषात योगेशला निरोप देण्यात आला। आलदर कुटुंब मूळचे कोळे येथील आहे। कोळे येथील अनेक कुटुंब पोटा पाण्यासाठी सांगलीत स्थायिक आहेत। योगेशच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे। शालेय जीवनात असताना त्याला 8वी 9वी पासून सैन्यात जाण्याचं वेड होतं। शांतिनिकेतन येथील शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर सराव तो करत होता। 12वी झाल्यानंतर तो 2019 मध्ये सैन्य दलात भरती झाला। घरातील सर्वांनाच आनंद झाला। योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये रणगाडा चालक म्हणून कार्यरत होता। त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री गंगानगर भागात आहे। मी योगेश आलदर, मी भारतीय सैन्यामध्ये 5 वर्ष झाले। मी 30 तारखेला लग्नानिमित्त सुट्टी आलो होतो आणि 5 तारखेला लग्न झालं। लग्न झाल्यानंतर 7 तारखेला मेसेज आला होता 9 तारखेला घरातून निघण्यासाठी। तर मी श्री गंगानगर येथे ड्युटीसाठी आता आज जाणार आहे ड्युटीसाठी। आज या ठिकाणी योगेश आलदर हा जवान लग्नाच्या सुट्टीसाठी आला होता। त्याचे लग्न 10 तारखेला झाले आणि 5 तारखेला झाले आणि 7 तारखेला मेसेज आला की तुम्ही आता युद्धाची शक्यता जास्त शक्यता आहे, त्यामुळं तुम्ही तिथं हजर राहावे म्हणून मेसेज आल्यानंतर योगेश आज रेल्वे स्टेशनवर सेवेसाठी तयार आहे। घरच्यांनीसुद्धा आनंदाने त्यांना निरोप दिलेला आहे आणि घरचेसुद्धा ही म्हणजे घरच्यांची सुद्धा मानसिकता आहे की देशासाठी त्यांनी जावं। ह्या उद्देशानं त्यांना आज आम्ही सर्वजण सोडायला आलो आहे आणि योगेश लवकरच युद्धात जिंकून परत लवकरच सांगलीत येईल अशी अपेक्षा बाळगतो आणि त्याला शुभेच्छा देतो।